मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तूर, सोयाबीन, कापूस यासारख्या पारंपरिक पिकासोबत अचलपूर, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार या परिसरामध्ये घेतलं जाणारं संत्र्याचं उत्पादन पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। पावसामुळे झाडाखाली हजारो क्विंटल संत्री गळून पडली आहेत आणि कुजलेली आहेत। या कुजलेल्या फळांवर आता कीटकांचा प्रादुर्भाव झालाय आणि ते कीटक झाडाला लागलेल्या संत्र्यांना सुद्धा लागलेले आहेत। परिणामी शेतकऱ्यांनी हतबल होत हजारो क्विंटल संत्री गोळा करून ती जवळच्या नदीमध्ये फेकून दिली आहे। संत्र्याच्या झाडाखाली पडले आहेत संत्र, त्याच्यावर रोगराई वळून आली झाडावर आधी। ते माणसं मजुरानं वेचून आणले, ट्रॅक्टरच्यात आणले, आता नदीवर फेकून राहिले। किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं? 15 लाखाचं नुकसान आहे साहेब। म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचा हे झाला? वळून गेला आहे। हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे? हे याच्यानं रोगराई झाडावर येते आणि त्याच्यानं अधिक रोग येतो, म्हणून ते फेकून देऊन राहिले। 1700 रुपये एकरी खर्च आला। अच्छा, खर्च आल्यानंतर आता 7-8 हजार बनतील एकरी का नाही सांगत। शासनाकडून अशा बा एकरी 50,000 रुपये जर मिळाले आम्हाला एकरी, तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं तरी करू। नाही तर पुढे आता आम्हाला संत्र तोडाची व्यवस्था नाही आहे आमच्याजवळ। म्हणजे शेताच्या बाहेर पाहतो संत्राच काढून फेकायचा आता पूर्ण, याची सोय नाही। म्हणजे हे